शेतातून आणलेल्या सोयाबीनच्या शेंगा उकळून खाल्ल्यानंतर नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा झाली। दरम्यान उपचारादरम्यान एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। बाकीच्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। नांदेडच्या नेरली गावात दूषित पाण्यामुळे 700 लोकांना विषबाधा झाली होती। त्यानंतर आता दुसरा धक्कादायक प्रकार पुढे आलाय। यात नांदेड शहरातील सिडको भागात राहणाऱ्या परिवारातील 8 ते 10 जणांनी बांबुळगाव परिसरातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या। त्या शेंगा त्यांनी रात्री उकडून खाल्ल्या। शेंगा खाल्ल्यानंतर रात्री सर्वांना मळमळ होऊ लागली। त्रास जाणवत असल्याने लागलीच 10 जणांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान यातील मीरा नामदेव खांजोडे वय वर्ष 14 या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यामुळे खळबळ उडाली आहे। तर विषबाधा झालेल्या अन्य 9 जणांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी इथं उपचार सुरू आहेत। मीरा खांजोडे असं मयत मुलीचं नाव आहे। सिडको येथील रहिवासी बबन खांजोडे यांची 3 दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या। काही शेंगा भावाच्या कुटुंबियांना दिल्या। गुरुवारी रात्री सर्वांनी सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्या। मात्र काही तासानंतर एका पाठोपाठ एकाला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या। त्यानंतर सर्वांना नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते।